पंतप्रधानांना खोटं बोलून बंद ड्रायपोर्टचं उद्घाटन करून घेतलं. आता कुठे माझ्यामुळे ड्रायपोर्ट सुरू होणार. खासदार डॉक्टर कल्याण काळे. जालना लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांचा विद्यमान खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज चांगला समाचार घेतला. रावसाहेब दानवे यांनी खासदाराने निधी किती आणला यावरून टीका केली होती. त्यावर काळे यांनी पलटवार करून दानवे यांना सुनावले. गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दिल्लीवरून येणारे जे बजेट आहे ते काय रावसाहेब दानवे आणतात का? ते सभागृहात बसतात का? असा सवाल काळे यांनी केला असून दानवे हे लोकांची दिशाभूल करतायत. ड्रायपोर्टचं काम पूर्ण झाल्याची खोटी माहिती पंतप्रधानांना दिली आणि त्यांच्या हाताने ड्रायपोर्टचं उद्घाटन केलं. मात्र तो ड्रायपोर्ट आजही बंद आहे. आता कुठे त्याचे टेंडर निघाले असून ते सुरू होईल असे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी सांगितले. दरम्यान खासदार डॉक्टर काळे यांनी माजी खासदार रावसाहेब दानवे यांचा चांगलाच समाचार घेतला. येणारं जे बजेट आहे तेव्हा आता काय रावसाहेब दानवे सभागृहात बसतात आणि बजेट आणतात का? लोकांना बुमरँग करायचा विषय आहे. त्याच्यामुळं असं वळण द्यायचं. मला त्याच्यावर एकच गोष्ट सांगायची, यांनी किती खोटे कामं केले. आदरणीय पंतप्रधान सारख्या माणसाला सांगितलं 2024 ला की आमचं ड्रायपोर्ट पूर्ण झालं आणि ड्रायपोर्ट पूर्ण झाल्यावर त्याचं उद्घाटन करा. मोदीजीने पण त्याचं उद्घाटन केलं. अजूनही ड्रायपोर्ट चालू झालं नाही. फक्त भिंती बांधून ठेवल्या होत्या. आता या 12 महिन्यात त्या ड्रायपोर्टचं काम पूर्णत्वाला नेलं. आता टेंडर निघालं. लवकर ड्रायपोर्ट कार्यान्वित होणार आहे. हे सगळं माझ्या काळात झालं. ड्रायपोर्टचं टेंडर परत आज ऐका, ड्रायपोर्टचं टेंडर काल परवा परत पुन्हा निघालं आणि त्याच्यामध्ये 3 पार्ट्या आल्या. केंद्र सरकारचे नितीन गडकरी यांना मी स्वतः जाऊन भेटलो. या वेळेला त्या टेंडर मधली कोणती जी त्यांची नियमानुसार पार्टी असेल ती फायनल होईल आणि ते कार्यान्वित होईल. आम्हाला त्यांच्या बाप असण्यावर शंका नाही. त्यांना का आली मला नाही कळलं. ते विषय त्यांचं म्हणणं एक विकास आहेच ना, नाही का? आम्ही कोणी नाकारलं? आता एका राज्यातल्या एवढ्या मोठ्या नेत्यांनी मी 2-2 आमदाराचा बाप म्हणणं हे कशाला धरून बोलता येतो मलाही काय कळायला मार्ग सरळ सरळ गोष्ट आहे. त्यांना आपल्या पक्षात घ्यायचा आणि आता आपण बॅक फुटवर गेलो तर कसं करावं म्हणून कुठेतरी त्याला सावरासावरीचा उद्योग सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांचे लोक बोलवा आणि स्पर्धा लावा. कोणी काय केलं म्हणून जो हरेल त्यांनी कान धरून 5 उठभाषा. निश्चितच मला 35 वर्ष झाल्यानंतर मी त्यांच्या सोबत बसेल. मला सुद्धा त्यांच्यासारखे 35 वर्ष झाले मी त्यांच्यासोबत बरोबरीनं बसेल. मी फक्त 5च वर्षाचा खासदार आहे. ते 35 वर्ष झाले त्यांना खासदार आमदार होऊन. त्यांची माझी स्पर्धा कधी होईल? आणि आताशी 1 वर्ष झालंय.